Hello student, welcome to our explanation part 2 of On Saying Please by A.G. Gardner. आपण या एस्सेच्या सुरुवातीला पाहिलं की सिटीमधल्या तरुण लिफ्टमननं एकाला लिफ्टच्या बाहेर टाकलं कारण त्यानं टॉप या शब्दाच्या अगोदर प्लीज हा आदरपूर्वक शब्द वापरला नाही. हाच प्रसंग A.G. गार्डनर आपल्या प्रस्तुत निबंधामध्ये चर्चेस घेतात आणि ते सांगतात की अशिष्टाचाराच्या विरोधात कुठेही कायदा नाही आणि हा कायदा कोणत्याही व्यक्तीला शिष्टाचार करा असं लादू शकत नाही. मात्र अशिष्टाचारामुळे व्यक्तींची मनं दुखवली जातात. इथं उदाहरण देताना ते सांगतात की एखादं तलवारीनं झालेली जखम कालांतराने बरी होऊ शकते, परंतु अशिष्टाचारामुळे अपमानामुळे झालेली जखम ही भरून येऊ शकत नाही. म्हणून ते सांगतात की गुड मॅनर्स हे चांगले आहेत, बॅड मॅनर्स एखाद्या रोगासारखे सगळीकडे संक्रमित होतात. A.G. गार्डनर सांगतात जसं अशिष्टाचाराची एक चेन तयार होते तसं शिष्टाचाराची सुद्धा चेन तयार होऊ शकते आणि एका व्यक्तीनं दाखवलेला शिष्टाचार हा पोलाइटनेस चेन तयार करू शकतो. हे A.G. गार्डनर यांनी पोलाइट कंडक्टर, सभ्य आणि शिष्टाचारी कंडक्टर याच्या माध्यमातून आपल्याला या भागामध्ये सांगितलेलं आहे. प्लीज सी, आपण लास्ट परिच्छेदामध्ये बघितलं की लेखक एकदा घरातून बाहेर पडत असताना आपलं पाकीट घरामध्ये विसरला आणि त्याला असं वाटलं की आपल्याला आता बसमधून निश्चितच उतरावं लागणार, कारण कंडक्टर त्याला शांतपणे म्हणेल यस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक, ही एक जुनी युक्ती आहे. नाव देन ऑफ यू गेट, आणि तू खाली उतर. अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, आणि जरी कंडक्टर हा थोडासा चांगला असला तरी सुद्धा तो तुम्हाला बसमधनं उतरवणार हे नक्की होतं. यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक, मग तुम्हाला गरज पडणार की तुम्हाला परत जावं लागेल. अँड देन इनकन्व्हिनियन्स, तुमची गैरसोय होणार. परहॅप्स, कदाचित, ऑफ मिसिंग युअर ट्रेन अँड युअर एंगेजमेंट, मग तुमची ट्रेन चुकणार, कदाचित तुमची एखादी मुलाखतसुद्धा त्या ठिकाणी चुकू शकते, अगदी गाठभेटसुद्धा चुकू शकते. हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन वॅन फॉर स्ट्रे कॉपर्स, मी माझ्या खिशाच्या कोपऱ्यामध्ये काही पैसे मिळत आहेत का असा निष्फळ प्रयत्न करू लागलो. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आणि नंतर माझे खिशाचे कोपरे तपासून पाहिल्यानंतर मला असं कळालं की या खिशांच्या कोपऱ्यामध्ये खिशामध्ये काहीही नाही आहेत, कॉपरसुद्धा नाही आहेत, कमी व्हॅल्यूचा पैसासुद्धा नाही आहे. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲन ऑनेस्ट फेस ॲज आय कुड अज्युम दॅट I could not pay the fare and must go back for money. मी माझा प्रामाणिक आणि भोळसट विचित्र कात्रीमध्ये सापडलेला जसा चेहरा असतो त्या चेहऱ्यानं कंडक्टरला सांगू लागलो की पैसे माझ्याजवळ नाही आहेत, हे भाडं मी देऊ शकत नाही. हे सांगत असताना लेखकानं गृहीत धरलेलं होतं की मला आता बसमधून उतरावं लागेल आणि पैसे आणण्यासाठी परत घरी जावं लागेल. हा गृहीत धरूनच तो कंडक्टरशी बोलत होता, परंतु याच्यावरती कंडक्टरची रिॲक्शन काय आली पहा. ओ यू निडंट गेट ऑफ, ओ काही गरज नाही तुम्हाला खाली उतरण्याची. दॅट्स ऑल राईट सेड ही, तो म्हणाला ठीक आहे. ऑल राईट सेड आय, मी सुद्धा म्हणालो बरं ठीक आहे. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, माझ्याजवळ काहीही पैसे नाही आहेत. कॉपर्स म्हणजे कॉईन ऑफ लो व्हॅल्यू, माझ्याकडे छदामसुद्धा नाही आहे. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लायड, त्यानं सांगितलं मी तुझं तिकीट काढतो. वेअर वूड यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठं जायचं आहे. अँड ही हँडल हिज अ बंडल ऑफ तिकीट विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग, त्यानं आपल्या तिकिटाची बंडल वरती हवेमध्ये धरली आणि मला विचारलं की तुम्हाला कुठं जायचं आहे. तो तयार होता मला बँकेपासून हाँगकाँगपर्यंत कुठल्याही स्टॉपचं नाव घ्या, तिथलं तो तिकीट काढून द्यायला तयार होता.
I said it was very kind of him and told him where I wanted to go. मला वाटलं, मी म्हणालो तुम्ही फार दयाळू आहात आणि हे सांगत असताना मला कोठे जायचं आहे हे त्याला मी सांगितलं. As he gave me the ticket, I said, but where shall I send the fare? ते तिकीट स्वीकारत असताना मी त्याला विचारलं की याचं भाडं मी तुम्हाला कोठे पोच करू? ओ यू विल सी मी समडे ऑल राईट. तुम्ही मला कधी ना कधी तरी भेटालच. ही सेड चिअरफुली, अत्यंत आनंदाने त्याने ते म्हटलं. ही टर्न गो ऑन, आणि तो आपल्या कामाला निघाला. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट लाइटेड ऑन अ शिलिंग अँड अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. आणि माझा अजून हात खिशामध्ये होता, जो इकडं तिकडच्या कोपऱ्यामध्ये पैसे शोधत असताना नशिबानं मला एक शिलिंग सापडलं, एक पैसे सापडलं, आणि त्यानंतर त्या पैशानं मी त्या तिकिटांची पूर्तता केली. बट that fact did not lessen the glow of pleasure which so good natured an action had given me. जरी मी तिकिटाचे पैसे नंतर भरले असले, त्या प्रसंगाच्या माध्यमातून मला मिळालेला चांगल्या स्वभावाचा आनंद याचं तथ्य वस्तुस्थिती कमी होत नाही. याचा अर्थ A.G. गार्डनर सांगतात की कंडक्टरनं दिलेला जो शिष्टाचार आहे, त्यानं दिलेली जी वागणूक आहे, ती वागणूक त्या क्षणाला अत्यंत महत्त्वाची होती. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of bus. काही दिवसानंतरची गोष्ट आहे, जेव्हा बसमध्ये वरच्या बाजूला मी पेपर वाचत बसलेला असताना माझ्या शरीरातला सर्वात संवेदनशील अंगठा, पायाचा पुढचा भाग पायदळी तुडवला गेला, कुणीतरी तुडवला. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. माझा पाय तुडवल्या या वेदनेनं, काहीशा रागानं आणि काहीशा क्लेशानं मी वरती पाहिलं, आणि वर पाहिल्यानंतर एक आनंदी चेहरा, जो माझा मित्र होता कंडक्टर, त्याचा चेहरा होता. सॉरी सर, ही सेड. आय नो दीज आर हेवी बूट्स. तो म्हणाला, माफ करा मला सर, मला माहिती आहे हे माझे बूट अधिक वजनाचे आहेत. गॉट ॲम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच. हे बूट इतके जड आहेत की ते मला फरफडत, ट्रॉड याचा अर्थ चालण्यासाठी कष्ट करावे लागतात. अँड नाऊ आय ॲम ट्रेडिंग ऑन द अदर्स पीपल. आणि आत्ता मला तिकीट काढायला त्या दुसऱ्या बाजूला जायचं आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. मला अशी अपेक्षा आहे की मी तुम्हाला इजा पोचवली नसेल. अत्यंत नम्रपणे तो बोलला. यावरती लेखक म्हणतोय, ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. वस्तुस्थिती ही होती की त्याच्या त्या वजनदार बुटानं माझा अंगठा अक्षरशः चेंदामेंदा झाल्यासारखा होता. त्यानं मला दुखावलेलं होतं, मला वेदना होत होत्या, कारण की तो इतका चांगला आणि आनंदी शिष्टाचारप्रिय असल्यामुळं मी त्याला खात्रीशीररित्या असं जाणवून दिलं की मला काहीही झालेलं नाही. हे कशामुळं घडलं तर त्या व्यक्तीचा चेअरफुल काउंटेनन्स, त्याचा असणारा आनंदी चेहरा, त्याचं पोलाईट अँड कर्टसी टॉक, शिस्तप्रिय आणि शिष्टाचारानं बोलणं, यामुळं लेखक म्हणतोय मी त्याला खात्रीशीरी ॲश्युअर्डली सांगितलं, मला काहीही झालेलं नाही. नंतरच्या प्रसंगाबद्दल लेखक सांगतो, आफ्टर धिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. नंतर मी जेव्हा जेव्हा बसमध्ये चढलो तेव्हा मी त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली, आणि प्रत्येक वेळेला सतत त्याच्यामध्ये, त्या कंडक्टरमध्ये एक जिज्ञासू आनंद मला सापडला. त्याचा स्वभाव इतका चांगला होता की इतराला आनंद देणं, इतराचं शिष्टाचार करणं, नम्रपणे बोलणं हे त्यानं कदाचित पत्करलेलं एक व्रत असावं, अशा पद्धतीनं अनुभवातून मला अनुभव आला. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift of making his passenger comfortable. I noticed that if it was raining, he would run up the stair to give someone the tip that there was room inside. लेखकानं त्या कंडक्टरचं जे बारकाईने निरीक्षण केलं, त्याच्यामधून असं दिसलं की त्याच्यामध्ये
अपरिमित दुर्दम्य असा संयम आहे आणि त्याच्या प्रवासामध्ये जे जे प्रवासी भेटतात त्या प्रवासांना आरामदायक कसं ठेवता येईल याच्यासाठी तो प्रयत्न करायचा, त्याच्याकडे ते कौशल्य होतं. तो नम्र कंडक्टर यासाठी झटायचा की या प्रवासामध्ये आपल्या प्रवाशांना, पॅसेंजरना आरामदायी आणि सुखद प्रवासाची तो जणू भेटच देत होता. गार्डनर म्हणतात की माझ्या पुढे एक लक्षात आलं, ज्या वेळेला पाऊस पडत असायचा तो पायऱ्यांच्याकडे धावत धावत जायचा आणि वरती जाऊन लोकांना सांगायचा की कृपया आतमध्ये या, आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज कन्सिडरेट ॲज अ सन. वयोवृद्ध लोकांच्या बरोबर तो एखाद्या विचारशील मुलाप्रमाणे वागायचा. अँड विथ चिल्ड्रन ॲज अ सॉलिसिटस ॲज अ फादर. आणि मुलांच्या बरोबर तो वडिलांसारखा वागायचा. ही हॅड एव्हिडेंटली अ पेक्युलर वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंडल्ज्ड इन सम मेरी जेस्ट विथ देम. तरुण मुलांच्याबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंत माया आणि कणव होती. लोकांच्याबरोबर नेहमी तो कोणत्या ना कोणत्या विनोदामध्ये रमलेला असायचा. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. जर त्याच्या बसमध्ये एखादा अंध व्यक्ती आला तर तो त्याला फक्त बसायला जागा देत नव्हता, तर त्याला सुरक्षित रस्त्यापर्यंत तो खाली नेऊन सोडायचा. He would call to Bill in front to wait a while. He took him across the road or round the corner or otherwise safely on his way. तो कंडक्टर बिल, याचा अर्थ चालक, याला सांगेल की जरा रस्त्याच्या बाजूला घे आणि त्या अंध माणसाला हाताला धरून एखाद्या सुरक्षित ठिकाणी, एखाद्या कोपऱ्यापर्यंत त्याला तो सोडून यायचा. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही इरॅडिएटेड सच अ ॲटमॉस्फिअर of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. लेखक या ठिकाणी सांगतो, या प्रवासादरम्यान मला असं आढळलं की त्या कंडक्टरने चांगुलपणाने आणि दयाळूपणाने बसमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण केलेलं होतं आणि त्याच्याबरोबरचा हा सहप्रवास मला एक धडा देणारा होता. तो धडा म्हणजे की सौजन्यानं कसं बोललं पाहिजे आणि चांगले शिष्टाचार कसे दाखवले पाहिजेत. A.G. गार्डनर या ठिकाणी मान्य करतात, आय लर्न अ लेसन फ्रॉम दॅट कंडक्टर. A.G. गार्डनर या ठिकाणी नम्रपणे कबूल करतात की त्या कंडक्टरच्या बरोबर प्रवास करत असताना माणसांशी नैसर्गिकपणे सहज सौजन्य कसं राखता येतं, शिष्टाचारानं कसं बोलता येतं, हा धडा त्या प्रवासामधनं घेतला. What struck me particularly was the ease with which he got through his work. लेखक सांगतो, या कंडक्टरच्या कामामधून मला विशेष असं काय जाणवलं की किती सहजतेनं आपल्या कामातनं त्यानं सौजन्य आणि शिष्टाचार पाळलेला होता. If bad manners are infectious, so also are good manners. जर अशिष्टाचार, वाईट विचार हे संक्रमित होऊ शकतात, तसेच चांगले विचारसुद्धा हे संक्रमित होऊ शकतात. म्हणजे गार्डनर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण समाजामध्ये कशाचं संक्रमण करायचं, कोणत्या गोष्टींचा प्रसार करायचा, हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. वाईट अशिष्टाचाराच्या गोष्टी किंवा चांगल्या शिष्टाचाराच्या गोष्टी हे आपण ठरवलं पाहिजे. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. बट it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. चांगल्या आणि वाईटाच्या संक्रमणावरती सांगताना पुढे A.G. गार्डनर सांगतात की मुळात प्रश्न हाच आहे, जर आपला उद्धट व्यक्तीबरोबर, शिष्टाचार न पाळणाऱ्या व्यक्तीबरोबर संबंध आला तर आपण सुद्धा उद्धट होऊ शकतो. आपल्यापैकी काही जण तयार होतील असभ्य होण्यासाठी, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे, असभ्य व्यक्ती जर आनंदी व्यक्तीच्या सहवासामध्ये असेल तर तो त्याच्याशी असहमत असतो. याचा अर्थ शिष्टाचार हा सुद्धा अशिष्टाचाराप्रमाणे किंवा असभ्याप्रमाणे पसरू शकतो. आपण कोणत्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आहे यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. हा सहवासाचा तिथल्या वातावरणाचा परिणाम आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किड्स. किड्स हा इंग्रजी कवी म्हणतो, एक चांगला आणि सुंदर दिवस माझं मन ताजंतवानं करू शकतो. अँड cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. त्याचप्रमाणे एक आनंदी व्यक्तीचा सहवाससुद्धा निराश व्यक्तीला चांगला आशीर्वाद दिल्यासारखा आहे. त्याचा दिवस हा चांगला जाऊ शकतो. हा सगळा सहवासाचा परिणाम आहे असं गार्डनर सांगतात. And so it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his own conciliatory address, and a good humored bearing infected his passengers. आणि म्हणूनच अशा चांगल्या पद्धतीचं वातावरण हे बस कंडक्टर नेहमी बसमध्ये ठेवत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून कंडक्टरकडे असणारी सुलभता, सौजन्यता आणि त्याची विनोदबुद्धी याचाच संसर्ग त्या प्रवाशांना होत असतो असं गार्डनर म्हणतात. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटेंड हिज ओन टास्क. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. प्रवाशांशी वागत असताना त्यांना जेवढं तो समाधान देतोय त्या समाधानामधनं तो स्वतःचंच कार्य हलकं करून घेत आहे. म्हणजे कामामध्ये निर्माण केलेलं सौजन्य आणि आनंदपणामुळे त्याचं कामसुद्धा सुकर होतं. त्यानं आपल्या बसमध्ये किंवा कामामध्ये वाटलेला जो आनंद आहे तो व्यर्थ नाही आहे, तर ती एक चांगली गुंतवणूक आहे. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रूट. कधीकधी तो बस कंडक्टर माझ्या नेहमीच्या रूटवरती असायचा नाही, पण मला आशा होती की दुसऱ्या कोणत्या तरी रस्त्यावरती तो आपला शिष्टाचार, आपलं सौजन्य चांगल्या पद्धतीनं पार पाडत असेल आणि त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह वातावरण, एक चांगली चेन तयार करत असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रॅदर ड्रॅब वर्ल्ड, अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. गार्डनर सांगतात की असं शिष्टाचार पसरवणारी, सौजन्यपणे दाखवणारी लोक ह्या जगामध्ये फार पसरलेली नाही आहेत आणि मला या ठिकाणी काहीही वाईट वाटत नाही किंवा दिलगिरी वाटत नाही आहे की अशा या अज्ञात बस कंडक्टरबद्दल मी स्तुतीपर लिहिलेलं आहे. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by a good temper and kindly feeling. गार्डनर बस कंडक्टरकडून विनम्रपणा शिकण्याबद्दल काही गैर नाही हे समजावून सांगत असताना वर्ड्सवर्थ या कवीचं एक उदाहरण देतो. ते म्हणतो, जर वर्ड्सवर्थ गरीब प्राण्यांच्याकडून शहाणपणाचे धडे गोळा करत असेल तर मला या ठिकाणी कोणतंही असं कारण दिसत नाही की लोकांनी दुसऱ्यांच्याकडून आचरणाचे धडे घेऊ नयेत. जो एखादा व्यक्ती आपल्या विनम्र स्वभावामुळं चांगुलपणाचं, दयाळूपणाचं उदाहरण सगळ्यांच्या समोर ठेवू शकत असेल तर अशा व्यक्तीच्याकडून शिष्टाचार आणि सौजन्याचे धडे आपण का घ्यायला नकोत याचं मला एकही कारण सापडत नाही. आणि या ठिकाणी कंडक्टरनं सिद्ध केलेलं आहे, आपल्या चांगल्या आणि दयाळू स्वभावामुळं आपण एखाद्या व्यक्तीला सौजन्यपूर्वक बोललो तर त्याचा मान सन्मान हा राखला जाऊ शकतो हे त्यानं दाखवलेलं आहे. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten in general air. एखाद्या युद्धकाळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा लेखक असं म्हणतात की जर आपण चांगल्या पद्धतीने सिव्हिलिटीचा वापर केला तर त्या सिव्हिलिटीचा दैनंदिन जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टीचा प्रभाव त्या युद्धावरती सुद्धा होऊ शकतो आणि एक चांगलं वातावरणसुद्धा त्या ठिकाणी तयार होऊ शकतं.
म्हणजेच लेखक या ठिकाणी सांगतोय की युद्धजन्य परिस्थिती जी अत्यंत सिव्हिअर असते त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी सुद्धा शिष्टाचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तिथलं वातावरण बदलू शकतो, तर तिथलं वातावरण गोड बनवू शकतो. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक. आपल्याला असा शिष्टाचार परत आणला पाहिजे, अशी नागरिकता परत आणली पाहिजे. इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर ईच अदर. जर आपण आपलं जीवन दयाळू आणि सहनशील बनवायचे असेल तर या संस्कृतींना परत आणलं पाहिजे. त्याच वेळेला आपण एकमेकांच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं वागणार आहोत. लेखक या ठिकाणी शिष्टाचाराच्या संस्कृतीबद्दल बोलत आहे, आपुलकीच्या विनम्रतेच्या संस्कृतीबद्दल बोलताना आपल्याला दिसतो. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इव्होकिंग लॉ. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन एंजल्स. आणि समाजातील हा शिष्टाचार आपण कायद्याच्या माध्यमातून मिळवू शकत नाही, मग पोलिसांच्या माध्यमातून. जरी पोलीस हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असला आणि कायदा अजूनही काही प्रमाणात समाजासाठी आवश्यक असणारी अशी एक संस्था आहे, ती संस्था देवदूतापेक्षा कमी नाही असं या ठिकाणी लेखक सांगतात. बट द लॉ कॅनॉट बी ओनली प्रोटेक्ट us against a material attack, nor will the liftman way a meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. कायदा या बाबतीत काय करू शकतो? कायदा फक्त संरक्षण करू शकतो आपला फिजिकल भौतिक हल्ल्याच्या विरोधात. त्याला जो शारीरिक हिंसाचार किंवा नैतिक त्रास झालेला आहे याच्याबद्दल कायद्यामध्ये काही करता येत नाही आहे. लिफ्टमनच्या बाबतीत सुद्धा हे घडलं की शारीरिक हिंसाचारामुळे त्याला त्रास सहन करावा लागला, पण दुसऱ्या दृष्टिकोनातनं त्यानं जर संस्कृतीबद्दल विचार केला असता तर हा अपघात टळला असता. आय सजेस्ट टू हिम. मी असा सल्ला देऊ इच्छितो असं गार्डनर म्हणतात लिफ्टमनसाठी. दॅट ही वूड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज. जर त्यानं ठरवलं असतं तर त्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं आणि परिणामकारक सूड घेता आला असता. इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमॅन. त्यानं त्या माणसाला तसंच उत्तर द्यायला पाहिजे होतं. हू वुड नॉट से प्लीज. ज्यानं त्याला प्लीज म्हटलेलं नव्हतं. विथ एलॅबोरेट पोलाइटनेस. त्याच्या उद्धटपणाला एकमेव उत्तर लागू पडलं असतं, तो म्हणजे सभ्यपणा आणि शिष्टाचार. अशा पद्धतीनं जर उत्तर त्याला दिलं असतं तर तो खजील झाला असता. कारण या ठिकाणी लेखक म्हणतो की उद्धटपणावरती एकच उत्तर आहे, युअर पोलाइटनेस. आपण ती चेन मालिका परत निर्माण करू शकतो आणि परत त्या समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला पोलाइटनेस मिळवता आला असता. ही वूड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओनली ओव्हर द बूर. आणि अशा पद्धतीनं जर लिफ्टमननं सूड घेतला असता तर त्या फक्त उद्धट माणसावरती विजय मिळवला नसता, बट ओव्हर हिमसेल्फ. आपल्या स्वतःच्या रागावरती, स्वतःच्या अशिष्टाचारावरती सुद्धा विजय मिळवता आला असता. दॅट इज द विक्टरी दॅट काउंट्स. आणि हा विजय खऱ्या अर्थानं नोंदवल्यासारखा झाला असता. कारण आपल्या स्वतःच्या अशिष्टाचाराबद्दल आपण शिष्टाचारी झालो आणि दुसऱ्याच्या अशिष्टाचाराला अशिष्टाचारानं उत्तर न देता आपण त्याला चांगुलपणानं उत्तर दिलेलं आहे. The polite man may lose the material advantage, but he always has a spiritual victory. असं सभ्य आणि नम्र वागून कदाचित सभ्य माणसाचा भौतिक फायदा होणार नाही, पण त्याचा आध्यात्मिक आत्मीय विजय होऊ शकतो, कारण तो शिष्टाचारानं वागलेला आहे. शेवटी गार्डनर एक उदाहरण देतात, जे उदाहरण आहे चास्टरफील्ड याबद्दल. आय कॉमेंड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चास्टरफील्ड. मी या ठिकाणी लिफ्टमनला चास्टरफील्डची एक कथा सांगू इच्छितो. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट वेअर विदाऊट पेवमेंट्स ऑफ टुडे. त्या काळामध्ये लंडनचा रस्ते हे पेवमेंट्स फुटपाथाचे नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड अ ड्रायेस्ट फुटिंग. आणि जो व्यक्ती रस्त्याच्या बाजूनं चालत होता त्या प्रत्येकाला आपले पाय हे चिखलामध्ये भिजायला नको, चिखलामध्ये घाण व्हायला नको असं वाटत होतं, म्हणून भिंतीच्या बाजूनं चालण्याचा प्रयत्न करत होते. अँड नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल
सेड अ मॅन हू मेड चॅस्टरफील्ड वन डे इन अ स्ट्रीट. असाच एक व्यक्ती चॅस्टरफील्डना वाटेमध्ये भेटला आणि तो म्हणाला, मी अशा गावंढळ माणसाला रस्ता देणार नाही. याच्यावरती चॅस्टरफील्ड काय म्हणाले हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच उत्तर लिफ्टमनला अपेक्षित होते. आय ऑलवेज डू, सेड चॅस्टरफील्ड. चॅस्टरफील्ड म्हणाला, मी प्रत्येकाला रस्ता देतोच. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि त्यांनी डायरेक्ट आपला पाय चिखलामध्ये ठेवला. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंज अ फेलो इन टू द मड. या ठिकाणी चॅस्टरफील्डनी सरळ सरळ त्या माणसाबरोबर वाद न घालता त्या रस्त्यातून ते बाजूला झाले आणि त्या माणसाला जाण्यासाठी रस्ता दिला. स्वतःचे पाय त्यांनी चिखलामध्ये घाण केले. यावरनं लेखक असं म्हणतात, चॅस्टरफील्ड यांनी घेतलेला हा बदला इतका गोड आहे की त्यांनी जर त्या माणसाला सरळ चिखलामध्ये फेकून दिलं असतं त्याच्यापेक्षा त्यांनी शिष्टाचाराने त्या माणसाला जाऊ दिलं. हाच बदला योग्य आणि गोड आहे. याच्याबद्दल लिफ्टमनला सुद्धा दुमत असायला कारण नको. शेवटी गार्डनर असे सुचवतात, जर उद्धटपणाला जास्त सभ्यतेनं उत्तर द्यायचं आपण प्रत्येकाने ठरवलं तर आपलं नैतिक श्रेष्ठत्व आपण टिकवायला पाहिजे आणि असा गोड सूड प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तो म्हणजे स्वतःवरील विजय आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्र हो, एक चांगला संदेश देणारी स्टोरी या ठिकाणी संपते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या धड्याचा सारांश, ब्रेनस्टॉर्मिंग क्वेश्चन आणि टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत. सो प्लीज कीप वॉचिंग आवर चॅनल इंग्लिश विथ शिरगावे सर. Once again. Please like, share and subscribe.